मोटिवेशन केलं जातं प्रत्येक खेळाडूला. अतिशय जबरदस्त शब्द रचना त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. आणि एक नामवंत ज्येष्ठ समालोचक आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये नंबर 1 चे समालोचक कोण असतील तर ते म्हणजेच आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकळे. थँक्यू जयेश डुकळे. चला मॅचला होती सुरुवात. एका बाजूने आपण पाहिलं तर मग निलेश परेड आणि दुसऱ्या बाजूनं अतुल ठाकरे ही सलामीची जोडी आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमची आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी क्रममूर्ती गोलंदाज मिस्टर भावेश ठाकरे. मॅचला झाली आहे सुरुवात. सुपर 4 मध्ये कुठला संघ पोहोचेल आजच्या दिवसामध्ये पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग डीप वाईडिश लॉंग ऑनला मात्र ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल ही कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती एक धाव जरूर ऍड केली जाईल आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमच्या खात्यामध्ये. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीम म्हटलं तर मग एक जबरदस्त संघ आहे. त्या संघामध्ये आपण पाहिलं तर मग अनेक खेळाडू चांगले टच मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग सकाळच्या सत्रामध्ये योगेश बरोफ, निलेश फरेड आणि आता मात्र मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरेचा जबरदस्त रोल आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग कार्ड मध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. परंतु ह्या मॅच मध्ये भावेश ठाकरेच्या विरोधामध्ये चांगला खेळ केला जाईल का यावेळेस आपण पाहिलं तर मग ठाकरे वर्सेस ठाकरे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. राजकारणामध्ये आपण पाहिलंय ठाकरे वर्सेस ठाकरे संघर्ष होत असतो. पहिला बॉल डिफेन्स या ठिकाणी केलाय. हलक्याच्या हाताने मात्र चेंडूला सन्मान दिला. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 2 या कड्यावरती. थेंबे थेंबे तळले साचे. एका एका धावेसाठी क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने मात्र तरसावं लागतं. क्रिकेट असा खेळ आहे की कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं. बघूया ह्या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे देखील आपल्याला प्रत्यक्षात वेळेनुसार जरूर पाहायला मिळेल. भावेश ठाकरेचा हा पुढचा बॉल राऊंड द विकेटनं. यावेळेस आपण पाहिलं तर मग हुकचा शॉट खेळायचा होता. निलेश परेडला चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जाते बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आणि हा आलाय निलेश परेडच्या बॅट मधनं शानदार चौकार 4 रन आणि या चौकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग निलेश परेडच्या बॅट मधनं आलाय हा दमदार चौकार. हो यावेळेस आपण पाहिला तर मग चांगला फटका हार्ड लेन चेंडू जरूर हाताला होता. ओहो या ठिकाणी काय घडलंय काय बिघडलंय. स्क्वेअर लेगचे अंपायर निश्चितच आमच्या टीव्ही अंपायर कडे वळलेत. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फिल्डर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये पोचलाय की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. आणि डिसिजन आहे OUT आउट. कारण ओपनिंग क्रीज पासून भरपूर बॅट जी आहे ती थोडीशी लांब राहिली गेली, हवेमध्ये राहिली गेली होती आणि तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रन आउटच्या स्वरूपामध्ये निलेश परेडला मात्र डगआउटला परतावं लागेल.
पहिला धक्का बसलाय आई सोनसरी स्फोट तांबडमाल टीमला. धावसंख्या आपण पाहिली तर मग 7 असताना पहिली विकेट डाऊन झाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. निलेश परेड हे डगआउटला परतलेत. जयेश काय म्हणशील, हा आज च्या दिवसातील शेवटचा मॅच आहे आणि मॅच अगदी दमदार स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल. सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं तर मग भावेश ठाकरेचं योग्य वाटते की मग अयोग्य वाटते. चेंडू फेकून झाले त्या पहिल्या षटकातील 4. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 2 चेंडू शिल्लक आहे. धाव बलगती धावा लागल्या जयेश 7. योगेश आपण पाहिलं तर एक आज योगेशचा दिवस आहे, त्याने जसा खेळ केलाय. परंतु भावेश यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा लांबून चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस भावेशनं. योगेशचा प्रयत्न आपण बघितला की बॅडमिंटन स्टाईल मध्ये हा शॉट एक्झिक्यूट करायचा होता. हे तंत्र होतं थोडंसं चुकीचं. कदाचित लीडिंग एज मिळाली असते तर मग खतरा इथे देखील होता योगेशला. आणि हाच त्या पद्धतीचा प्रयास या ठिकाणी केला होता गोलंदाज भावेश ठाकरेनं. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला पॉइंटला ढकललं. 1 धाव वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला गेला जयेश आणि अचूक पद्धतीने या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावेनं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले जवळजवळ 9 या आकड्यावरती. काय म्हणशील 9 धावा योग्य आहेत या धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये? सुरुवातीसाठी तर मी म्हणेन आहेत 9 धावा, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात मिळवायची होती. कारण की 9 पेक्षा कमी धावा म्हणजे थोड्या कमी, कारण की आता 2 चांगले खेळाडू आहेत आणि या टीमचे तर आपण पाहिलं ना तर दोन्ही हुकमी एक आहेत, ट्रम्प कार्ड खेळाडू आहेत. कारण की 2 पैकी 1 जरी चालला ना तर मग टीमचा बेडा पार आपल्याला होताना पाहायला मिळेल. आज संपूर्ण दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रापासून आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ टीमचा बोलबाला खूप चांगला राहिलाय आणि त्याच्यामध्ये अधिक रोल जो पे केला आजच्या दिवसामध्ये. बॅटिंग असो बॉलिंग असो योगेश बरबचा बोलबाला खूप चांगला राहिलाय जयेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरिता आपण पाहिलं तर मग लोकेश पारधी नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. इन कटर आउट कटर आणि परफेक्ट यॉर्कर स्पेशालिस्ट आहे हा गोलंदाज लोकेश पारधी. कशा पद्धतीची गोलंदाजी राहिली जाईल ह्या मॅच मध्ये देखील फलंदाज अतुल ठाकरेच्या विरोधामध्ये हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. अगदी कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरती लोकेश पारधीने देखील पाऊल ठेवलं आणि आज एक परफेक्ट बॉलर म्हणून त्याची वर्णी लागली जाते. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू कंबरेच्या वर आहे की मग खाली आहे हे देखील चेक केलं जाईल. परंतु षटकार जरूर पेश केला या ठिकाणी अतुल ठाकरेनं. यस हा चेंडू भीमर असणार आहे म्हणजेच 7 धावा पहिल्या बॉल वरती निश्चितच येताना आपण पाहिल्यात. पहिल्याच बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग षटकार पेश केला, भीमर चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग अतुलच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट. यावेळेस अजून एक फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग आणखी एक षटकार पेश केलाय. ठाकरे ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर अतुल ठाकरे ऑन फायर आणि या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज भावेश ठाकरेनं. परंतु लोकेश पारधीला मात्र ठिकाणी टार्गेट केलंय अतुल ठाकरेनं आणि त्याच्या विरोधामध्ये चांगल्या धावा घेण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस अजून 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 एक मोठा फटका येईल का? परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रुपेश मेढेने प्रयत्न करायला हवे होते. कदाचित हा झेल होऊ शकला असता
परंतु तोडून मोजून मारलेला हा षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि षटकारांची पुन्हा एकदा हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे अतुलनं. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते अतुल ठाकरेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार मात्र या ठिकाणी पेश केलेत आणि या षटकाराचं सायन धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. ये गजब का खिलाड़ी है भाई अतुल ठाकरे. क्या बल्लेबाजी कर रहा है मैदान के अंदर. यावेळेस समोरच्या दिशेनं ब्रँड इज ब्रँड मिस्टर अतुल ठाकरे ऑन फायर. अजून एक मोठा षटकार 4 मध्ये 4 पेश केलेत. काय म्हणशील जयेश डुकळे, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरेची ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जसं म्हणतात ना की पाटलाचा नाद पहिले गाडा आणि अतुलचा होतोय राडा. राड्यावर राडा. आता 2 कदाचित आले तर मग 6 मध्ये 6 करू शकतायत आणि ती क्षमता आहे अतुलकडे. 9 आहे म्हणजे कदाचित आणखीन 3 म्हणजे 7 पण होऊ शकतायत. जो अनोखा विक्रम आपण बघितला तर जो आकाशने मात्र नोंदवला आहे त्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल होईल का. आता हा चेंडू दर्शवेल. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस बॅटचं टॉपिस थोडस लवकर फिरलं होतं परंतु चेंडू थांबणार नाही कदाचित. यस, मात्र यावेळेस चेंडू थांबला गेलाय. बॅटचं अँगल आपण पाहिलं तर जयेश या फटक्यावरती थोडस लवकर फिरलं गेलं होतं. थोडासा धीम्या गतीने हा बॉल टाकला होता लोकेश पारदेनं आणि त्याच्यामध्ये फटका फसला परंतु या फटक्यावरती 2 धावा मिळाल्या गेल्या अतुल ठाकरेला आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचले गेले 36 या आकड्यावरती. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 4 आलेत. आणखी जर 5वा षटकार आला तर मग टी शर्ट देखील स्पॉन्सर केले जातील. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग रोखलं गेले परंतु हा चेंडू आहे वाईट म्हणजे अजून सुद्धा संधी आहे बॅटरकडे. मला वाटतं तो एक कारनामा केला आहे अगोदर. यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेले 38 या आकड्यावरती. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली गेली आहे अतुलच्या माध्यमातून. 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. ओ हो, हा शॉट आपण पाहिला तर मग जणू काही बंदुकीतून गोळी निघाली गेले. अगदी काही सेकंदामध्ये हा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. षटकार येतोय योगेशच्या बॅट मधनं आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 या धावसंख्येवरती. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर जयेश 9 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 35 धावा येताना आपण पाहिल्या.
काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन खेळाडू सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अतुल आणि योगेश, जी एवन जोडे आयसोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमचे आपल्याला पाहायला मिळते. अगदी कमी वयामध्ये अतुल, योगेश यांनी देखील क्रिकेटच्या पटलावरती पाऊल ठेवलं. एक चांगला संघ तयार केला, पायाभरणी केली आणि आता मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकामध्ये हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर वैभव दलवीला देखील कोण विसरेल, निलेश परेड असतील, त्याच्यानंतर मयूर संड्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर आमचे मित्र दया यांना देखील कोण विसरेल, ते देखील चांगले खेळाडू आहेत आयसोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमचे. 2 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिला तर मग 44 44 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक टाकण्याकरिता रोहितला आपण पाहणार आहोत. हॅप ट्रॅकर बॉल होता, थोडासा लांबून मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल देखील झाला. पहिला चेंडू डॉट आलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर हा झाडू शॉट आहे. काय जबरदस्त पिक केला या बॉलला, लॉकल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. अक्षरशः हा झाडू शॉट खेळण्यासाठी फलंदाज आपण या ठिकाणी पाहिले तर मग अतुल ठाकरे अगदी सज्ज होते आणि त्या झोन मध्ये हा चेंडू मात्र सापडला गेलाय आणि काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार या ठिकाणी पेश केलाय. थकले जरी पंख तरी उडावं लागेल, इत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्यासोबत असेल, पण संघर्षात एकट्याला तुला मात्र लढावं लागेल. या ठिकाणी अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लढावं लागेल गोलंदाजीमध्ये. हो हो हो, वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा झुकेगा नाही साला, ठोक डाला. षटकार बजाव डीजे वाला, परंतु डीजे वाला नाही आहेत. आणि टीमची टोटल आपण पाहिले तर मग 56 56 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. ब्रँड इज ब्रँड, ठाकरे ब्रँड. यावेळेस आपण पाहिलं तर मग समोरच्या दिशेनं ओ हो हो, अजून एक षटकार येतोय. षटकारांची हॅट्रिक नंबर 3. 45 धावा धाव फलकावरती स्वतःच्या आपल्याला पाहायला मिळतात अतुल ठाकरे. कदाचित या ठिकाणी आपण जर आणखी एक षटकार पाहिला तर मग 50 होऊ शकते. हो हो हो, हा चेंडू आहे वाईट, म्हणजे अजून सुद्धा संधी आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर मग 63 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वसई तालुका आदिवासी कडचे ब्रँड मिस्टर अविनाश ठाकरे आणि सोनसरी स्पोर्ट तांबडमाल टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच मिस्टर अतुल ठाकरे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद झालेत योगेश बरफ. कदाचित या ठिकाणी 50 बनवण्याची संधी आहे, कारण अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि तेच कारण या ठिकाणी स्ट्राईक वरती आणण्याचं होतं योगेशचं देखील. कदाचित आपल्या साथीदाराचा अर्धशतक तरी पूर्ण होऊ दे. 3 धावा अजून सुद्धा त्याला हवं आहेत, कारण जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 धावा पाहिजेत. 46 धावसंख्येवरती तो खेळतोय. 12 चेंडूंचा सामना त्याने केलाय.
आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अर्धशतक देखील पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये मिस्टर अतुल ठाकरेनं. काय जबरदस्त बॅटिंग अतुल, आपण बॅट वर करा. यस, कॉंग्रॅच्युलेशन. 50 धावा, सॉरी 52 धावा 13 बॉल मध्ये पूर्ण केलेत. 23 बॉल मध्ये 101 धावा बनवण्याचा कारनामा त्याचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर विजय शेट चषकामध्ये काय जबरदस्त अफलातून बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले मिस्टर अतुल ठाकरेची. 13 बॉल मध्ये 52 धावा आणि संघाच्या वैयक्तिक धाव संख्येकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर 70 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. सॉरी, यस, 70 धावा धावफलकावरती लागले गेलेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जणू काही 6चा पाडा पाठ करून आला होता मिस्टर अतुल ठाकरे आणि तो 6चा पाडा अक्षरशः त्यांनी 8 षटकार मारलेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 2 सिंगलच्या धावा आहेत आणि फक्त 1 दुहेरी धाव आहे. 800च्या स्ट्राईक रेटनं 400च्या स्ट्राईक रेटनं निश्चितच चांगलं बॅटिंग त्याची या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग 13 बॉल मध्ये 52 धावा, 1 तुफानी फारी या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. तर या 70 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, आमचे सहकारी समालोचक मित्र आहेत आमच्या सोबत, जयेश डुकले, हे निश्चितच जोडले जातील. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर, टोटल मोठं आहे, चेस करायचं आहे. भावेश ठाकरे मात्र पहिला बॉल उडवलाय. जशाच तसं उत्तर दिला जाईल का? हो, दिला जाईल आणि नेमकं उत्तर षटकाराने पहिल्या बॉलवर साधावा. लक्ष मोठं आहे तर मोठी सुरुवात तर करावी लागेल. ठाकरे वर्सेस ठाकरे ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं अतुल ठाकरेने जर एका बाजूने बॅटिंग केली आहे तर मग भावेश ठाकरे कसा कमी पडेल. पुन्हा एकदा उडवलाय परंतु हवेत आहे. आता झेल पकडला जातोय वैभव दळवीच्या माध्यमातून, परंतु यावेळेला विकेट मिळवली गेली आहे. विकेट आपण पाहिली तर भावेशची आणि ज्या षटकाराने मात्र आपण पहिला सुरुवात केली होती परंतु त्या खेळीला मात्र समाप्त केला आणि फलंदाज बाद.
अगदी आपण पाहिलं तर मग अतुल ठाकरेची खेळ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. 52 धावा नाबाद आणि त्या खेळीला इम्प्रेस होऊन आपण पाहिलं त्यांचे खंदे समर्थक आणि आपण बघितलं तर गजानन स्मृती टीमचे ऑनर आपण पाहिलं तर तेजस गोवर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलेला आहे अतुल ठाकरेच्या त्या खेळीसाठी. आणि तेजस सातत्याने आपण बघितलं तर मग अतुल ठाकरे असतील आणि गजानन स्मृती सावंतपडा टीम त्यांच्या अगदी आपण पाहिलं तर या टीमला पुढे घेऊन करण्याचं कार्य करतात. फुलटॉस मिस केलाय फलंदाज बाद क्लीन बोल्ड सलगची दुसरी विकेट डाऊन. सेव्हन्टी 71 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता पण त्यानंतर काय घडलं विकेट डाऊन झाले 2. मॅच इथून प्रत्येक बॉलवर जर षटकार जसे पहिल्या इनिंग मध्ये लगावलेला तसे जर लगावले जात तर मॅच मध्ये येऊ शकतात. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर यश दाखल झालेत. अतुलचा पुलचा चेंडू हॅट्रिक होता परंतु आपण पाहिला तर दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते आणि त्यामुळे धाव 1 मिळेल. संघाच्या टोटल मध्ये वाढ 7. अतुल ठाकरे दुसरीच मॅच खेळताना आपण पाहिले तर जबरदस्त कारनामा केला. या स्पर्धेत आपली धुमचाक मात्र मजावली. सरळ बॅटने यशने खेळला फटका गॅप मध्ये आहे. चौकार आहे की षटकार आणि यश डेफिनेटली मॅक्झिमाइज केलाय आणि हा आलाय 6 धावांचा बिग हिट षटकार. बघा 13 धावा फलकावर 2 षटकार अगदी आले तर अतुल ठाकरेवर देखील आक्रमण झालंय परंतु असेच आणखी मोठे फटके हवेत. आणखी येईल का खेळला तर आहे परंतु फुलडर झेल ड्रॉप झालाय. अगदी आपण पाहिलं तर खेळाडू होते तिथे आपण पाहिले मिस्टर संतोष अनुमानित संतोष यांना बघितला तर 10 वेळा आपण बघितलं कॅच गेला तर 9 वेळा पकडतील परंतु आज नाहीये. आज सुटले त्यांच्या माध्यमातून कॅच आणि तो उल्लेख मी यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील केला होता. आपण बघितलं तर आत्ता हा कॅच सुटला परंतु तितका मात्र फायदा फारसा होणार नाहीये कारण की मोठं टोटल चेस करायचं आहे तर मग त्या जीवनदानाचा फायदा उचलायचा असेल तर मग प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर षटकार चौकारांची मोहर मात्र लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा टीमची टोटल आपण पाहिली तर 15 इथे झालेली आहे म्हणजेच काय तर येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये तब्बल आपण नजर टाकली आहे ना तर किती धावांची गरज आहे 56. योगेश हो वेगवान तिखट मारा पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी होताना पाहायला मिळाली 56 धावा. मग ज्या प्रकारे तुम्हाला आता ना एक 12 पैकी तर एक गेलाय म्हणजेच 10 चांगले चेंडू निवडा आणि चांगल्या चेंडूवर चांगले शॉट एक्झिक्यूट करा तुम्ही मॅचच्या अगदी जवळ येऊ शकताय. त्याच्यासाठी प्रत्येक बॉल आता तुम्हाला बाउंड्रीच्या पलीकडे डिलिव्हर्ड करावा लागेल. त्याच्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. खाली राहणारा चेंडू होता. आत्ता महेंद्र स्पोर्ट्स नागली टीम कुठेतरी अडचणीचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळते. आज दिवस आपण पाहिलं तर महेंद्र स्पोर्ट्स नागली टीमने नक्कीच चांगल्या पद्धतीने गाजवलाय परंतु शेवटच्या मॅच मध्ये आहे ना थोडासा बॉलिंग परफॉर्मन्स खालावताना पाहायला मिळालं कमी पाहायला मिळाला. तेच कारण आपण पाहिलं की मागे पडलाय.
वेगवान चेंडू योगेशचा आणखीन एक पाहायला मिळते. योगेशने आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये प्रभाव दर्शवला गेलाय, बॅटिंग असो की बॉलिंग असो. आणि मित्र म्हणे की आजच्या दिवसामध्ये अव्वल गुण त्याच्याकडे देखील असतील, अव्वल पॉईंट्स आपण पाहिलं त्याच्याकडे देखील असतील या स्पर्धेमध्ये. कारण सकाळच्या सत्रामध्ये अतुल नव्हते तरी देखील त्यांनी काय जबाबदारीची गोलंदाजी जबाबदारीची फलंदाजी केली आहे आणि मोठा खेळ त्याने केला. डोलुक शॉट मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. फाइंड चाललाय चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ, मात्र आपण पाहिलं तर या फटक्यामध्ये धावा 2 मिळतील. तितका दमखम नव्हता त्या फटक्यामध्ये. आता असं दिसून येते की मॅच हा लांब चाललाय. बघा 8 चेंडू आता शिल्लक असतील आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिले ना तर जवळजवळ 54 धावा हव्यात. म्हणजे आता काय 8 चेंडू मध्ये 6 षटकार जर आले तरी या धावा चेस होणार नाहीयेत. आता ही चित्र डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळते आपल्याला. आता खेळलेला फटका सरळ आहे, फिल्डर आहे तिथे, धाव एकच मिळेल. अगदी मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता असं दिसतंय की 7:53. अगदी खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला खाली क्षेत्रामध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार येताना पाहायला मिळतोय, परंतु भरपूर धावा होत्या. ज्याप्रमाणे या धावांचा फायदा कधी झाला असता जर तुम्ही विरोधी टीमला जवळ 30, 35 किंवा 40च्या पर्यंत रोखला असतं तर डेफिनेटली फायदा झाला असता. बघा फलकावर 22 धावा लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 6 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा आहेत आणि त्या अशक्य अशा दिसून येत आहेत. म्हणजेच काय तर आता या मॅच मध्ये राहिलेली आहे ती औपचारिकता. 6 मध्ये 6 षटकार आले तरी 36 होतील, परंतु 49 होणार नाहीयेत. आता आपण पाहिला तर या स्पर्धेमध्ये अगदी सुपर 4च्या दिशेने मात्र जाण्याच्या तयारीमध्ये आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार टीम. आणि की या सीझनमध्ये 2 ते 3 वेळेला आपण पाहिलं तर थोडीशी मागे पडली आहे, परंतु यंग मराठा चषकामध्ये देखील आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये आली आहे. तिथून 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी पटकावला होता. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग सुपर 3च्या सुपर 4च्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर मग येण्याची वाटचाल मात्र आता त्यांना दिसून आलेली आहे. फटका हवेत आहे, फिल्डर आहेत तिथे परंतु नाही, लांब आहेत. अगदी आपण पाहिलं तर आता औपचारिकता राहिली आहे, ती औपचारिकताच पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तरी ते चालत असताना आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र स्पोर्ट्स नागलेची टीम. भावेशने बघा पहिल्या बॉलवर षटकार लगावला होता. कदाचित भावेश जशा तसं उत्तर देतोय की काय, पण तसं झालं नाहीये. कुठेतरी विकेट गेली आणि ते मग मागे पडली. मोठा फटका खेळलाय, हवेत आहे चेंडू, पाहावा लागेल. अगदी हवेच्या लाटांवर स्वार चेंडू निघून गेला. मिड विकेट सीमा रेखा पार आणि हालाय षटकार 6 धावा. बघा या धावांनी मात्र डिस्टन्स कमी होईल, परंतु मात्र जो पराभव आहे ना तो मात्र टळला जाणार नाही. आता 4 मध्ये 42 धावा हव्यात. शेवटच्या मॅच मध्ये मी तर अपेक्षित होतो की महेंद्र स्पोर्ट्स नागले टीम चांगली गोलंदाजी करेल, परंतु 22चं जर षटक सोडलं तर उर्वरित 2 गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्या आणि त्याचा फायदा सोनसरी स्पोर्ट्स टीमला मात्र मोठा झाला. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलाय, फिल्डर आहे परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. धाव फलक आपण पाहिलं 35च्या घरामध्ये. बघा 40-35 पर्यंत टोटल असतात तर इथून चांगला खेळ मात्र दर्शवला होता महेंद्र स्पोर्ट्स नागले टीमने, पण कुठेतरी हा टोटल भरपूर पुढे गेला. आणखीन 36 धावा, आता 35 झाल्या तर 36 हव्यात 3 मध्ये आणि त्या कठीण, भरपूर कठीण आहेत. हुकचा फटका, हो हो हो, वर शॉट. यशने काय जबरदस्त खेळी केली आपल्या संघासाठी. आठवणीमध्ये राहील ही खेळी. बघा 6 मध्ये 29 धावा, टीमची टोटल पोहोचली गेली 41च्या घरामध्ये. षटकारीची हॅट्रिक्स ही पूर्ण होत असताना देखील पाहायला मिळाली.
यशची खेळी मात्र दमदार राहिली, परंतु त्या खेळीवर आपण पाहिलं तर विचार करायचा लागेल. कदाचित यशला 2 आणि 30 2 चेंडूमध्ये 30 धावा, 41 धावा फलकावर लागल्या गेल्यात. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न होता, इथे निर्धाव आलाय. अगदी मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये टीम आपण पाहिली आहे जी आपल्याला पाहायला मिळते. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ सुपर 4च्या दिशेने जात असताना हुकचा फटका या वेळेला आणखीन एक पाहायला मिळालाय दमदार, आणि सामना मात्र आपण पाहिलाय इथे समाप्त झालाय. सामना जिंकला गेला आपण पाहिला तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमने, आणि दिमागदार मात्र प्रवेश करत आपण पाहिलं सुपर 4 मध्ये पोहोचला गेलाय. या चषकामध्ये आपल्या खेळीच्या जोरावर आजचा दिवस मात्र गाजवला गेला सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीमनं, आणि क्वालिफाईड होते सुपर 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक महेंद्र स्पोर्ट्स नागले टीम. आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला, परंतु शेवटपर्यंत चांगली लढाई केली, परंतु शेवटच्या मॅच मध्ये कमी पडले गेले. नक्कीच तुम्हाला टफ लक जरूर म्हणणार आहोत, परंतु मॅच मॅचचा पुरस्काराकडे जाणार आहोत. नो डाऊट अबाउट इट. ऑन अँड ओनली मिस्टर अतुल ठाकरे ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं आणि त्यांच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं रोख रक्कम म्हणजे जे कॅश प्राइज आपण पाहिलं तर ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. तेजस जिगोवार यांच्या माध्यमातून अतुल ठाकरे यांना विनंती असेल की आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नक्कीच मंचाच्या दिशेने या.